श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त ठाण्यातील वाघळे येथील शिवमंदिरापासून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरापर्यंत ठाणे कावड या संस्थेच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्तांनी कावडधारकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। ही कावड यात्रा वाघळे येथील शिवमंदिरातून प्रारंभ होऊन डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिरात पोहोचली। तेथून पवित्र जल घेऊन कावडधारक अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या दिशेने रवाना झाले। संपूर्ण मार्गावर हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता। ठाणे कावड या संस्थेचे अध्यक्ष राजीव गुप्ता, उपाध्यक्ष सुरेश गुप्ता, सचिव दिनेश गुप्ता तसेच सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने ह्या यात्रेचे आयोजन करण्यात आले। यात्रेदरम्यान भगवान शिव विषयीची भक्ती, श्रद्धा आणि उत्साह याचे दर्शन घडले। यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान शिवाची भव्य आणि विशाल मूर्ती होती। पारंपरिक धार्मिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शिवभक्तांनी कावड खांद्यावर घेऊन अंबरनाथकडे पायी प्रस्थान केले। शिवभजन, ढोलताशे, डीजे आणि जयघोषामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि शिवमय झाले होते। या कावड यात्रेचा उद्देश भगवान शिवप्रती श्रद्धा व्यक्त करण्याबरोबरच धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात पोहोचून भगवान शिवाचे जलाभिषेक व दर्शन करण्याची भावना सर्व श्रद्धाळूंनी व्यक्त केली। यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी सेवा व सहकार्याची व्यवस्था करण्यात आली होती। शांततापूर्ण आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात ही धार्मिक यात्रा पार पडली। श्रद्धाळूंच्या मते श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना आणि कावड यात्रेला विशेष महत्त्व असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेणे हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत श्रद्धेचा आणि समाधानाचा क्षण आहे। या भव्य कावड यात्रेत माजी नगरसेवक एकनाथ भोईर, स्थानिक नगरसेविका अनिता दयाशंकर यादव तसेच गुप्ता समन्वयक परिवारातील सदस्य आणि विविध समाज घटकातील अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी यात्रेला मंगलमय शुभेच्छा देत शिवभक्तांचा उत्साह वाढवला। भव्य डीजे, ढोल ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही कावड यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली।
खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं सांगायला गेलं तर ही कावड यात्रा सालाबाद प्रमाणे यावर्षी त्याच जोशात आणि याच्यामध्ये अंबिकेश्वर मंदिर, अंबिकानगर, आंबेवाडी, इंदिरानगर या ठिकाणावरून निघून ते प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ या ठिकाणी जल चढवण्यासाठी, पाणी चढवण्यासाठी, शंकराला अभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी जातात. अनेक भक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी होतात. खरं तर हा आनंद आपल्या ठाणेवासियांनाही बघायला मिळतो. हा खूप आनंद आहे, कारण हा पूर्वी फक्त उत्तर प्रदेश आणि त्या पट्ट्यामध्येच हा कावड यात्रा निघायची. पण आजकाल महाराष्ट्रामधूनही मोठ्या प्रमाणात हे सर्व सण आणि उत्सव, हिंदूंचे उत्सव आहे ते साजरे होतात. याचा आम्हाला तेवढा आनंद आहे आणि गर्वही आहे. कारण परमेश्वराच्या सेवा ही खरं तर श्रावण महिना, आमचा मराठी श्रावण महिना अजून 13 तारखेपासून सुरू होणार आहे. पण उत्तर भारत असू द्या, राजस्थान असू द्या, गुजरात असू द्या, हा श्रावण महिना पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि त्यांचा श्रावण महिन्याचा हा दुसरा सोमवार आज आहे. आणि आज ह्या दुसऱ्या सोमवारी ही यात्रा इथून सुरू होते. त्या सर्व यात्रेकरूंना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारचा परमेश्वराचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते होत राहो. आणि परमेश्वराचाही, शंभोंचा आशीर्वाद, देव महादेव हे देवांचे देव महादेव आहेत आणि त्यांचा आशीर्वाद सर्वच माझ्या प्रभागातील जनतेवर राहो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. हर साल की तरह इस साल भी हमने कावड़ यात्रा निकाला और हमारे जो सहयोगी है सब मिल के कावड़ यात्रा निकाला जाता है, जिसके हिसाब से हम लोग ये सोचते हैं कि लोग यूपी उत्तर प्रदेश में लोग कावड़ यात्रा निकालते हैं और दूर तक जाके जल चढ़ाते हैं। पर महाराष्ट्र में समय के अनुसार समय का अनुभव होता है, इसलिए मैं भी सोचा कि हर साल जिस तरह कावड़ यात्रा निकाली जाती है इस साल भी निकाला जाए। हम ज़्यादा समय ना देके, थोड़ा ही समय देके हम यहाँ से लगभग 150 से 200 लोग यहाँ से अंबरनाथ के लिए जा रहे हैं। वहाँ बाबा शिव भगवान का मंदिर है, अंबरनाथ में प्राचीन मंदिर है, वहाँ जलाभिषेक करेंगे और भगवान से यही प्रार्थना करेंगे कि हमारे जो साथी है, हमारे जो सहयोगी है, उन लोग सुख शांति और समृद्धि प्राप्त करें।